तेच ती भीमशिला आहे, मोठा दगड आडा लागला होता मंदिर, त्याच्यामुळं वाचलं होतं 2013ला सगळ्यात मोठा दगड आलता येऊ, तर असं मानलं जातं. त्या साईडने किती किती मोठे बर्फाचे ही डोंगर आहेत, बर्फाचे सगळा, कधी बी बर्फ येत आला की पाणी येऊ शकतं असं. चला तर सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या 11 वाजल्यात. आता गुड मॉर्निंगला म्हणजे थंडी वातावरण आहे, त्याच्यामुळे लय टाईम झाला असं वाटत नाही. आणि मागं सुंदर असा एकदम बर्फ दिसायला लागलाय. आणि आज काय झालेलं आहे, रात्री म्हणजे काल 3 वाजता निघलो होतो आणि रात्री 3 वाजल्या तरी बी थांबलो नाहीत. मी सकाळच्या 8, दिवसाच्या 3 आणि पुन्हा सकाळच्या 8 एवढा प्रवास पूर्ण रात केला आणि दर्शन घ्यायचा प्रयत्न केला. त्या नंबरमुळे त्याच्यामुळे एवढा टाईम गेला की दुपारी 3 वाजता निघलो, सकाळी 8 वाजता मोकळं झालो. एवढी थंडी वाजली बघा. बर्फ आहे ना, त्या बर्फाच्या हवेनी तर शेवट मला दुखणं झालं. तर दादाला म्हणलं होतं की थोडं आपण दुपारी म्हणजे रातच्या 2 वाजता आपण आराम करू, म्हणजे काय होईल, एक खट्ट्या एवढं गार लागणार नाही, दुखणं पण येणार नाही. आणि वाटत होतं तसं, लई थंडी आहे, धडाधडाच उडत होतं माणूस. पण दादाने काय ऐकलं नाही, ते म्हणजे दर्शन घ्यायचंय, त्याच्यामुळे थोडंसं तब्येत त्याला बरोबर नाही. तरी पण मी तुम्हाला थोडा व्हिडिओ तिथला दाखवतो केदारनाथचा. चला आता तुम्हाला सगळे सीन दाखवतो, जास्त बोलण्यापेक्षा इथले सीन कसे येतं एकदा पूर्ण चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवून तुम्ही बघून घ्या. आहे मंदिराची पाठीमागची बाजू बरं का, तर असं उंच डोंगर आहे आणि एकदम हिरवळ गावात आहे. आणि त्या साईडला असंच, पण ही मागचा पाड जरा बर्फाचा आहे. तर हा बर्फ आहे बघा, सगळा बर्फाच्या लाद्या. तर इकडे हे बर्फ दिसतोय, इकडं असं थोडं फिरायला आहे वर, पण आम्ही काही गेलो नाहीत. माझी तब्येत खराब असल्यामुळे मी कुठंच नाही गेलो. आणि ह्या साईडला पण डोंगर आहे, पलीकडे वर गेले की बर्फ आहे. आणि ह्या इकडल्या साईडला एक मंदिर पण आहे बारीक छोटं, लोक इकडं पण जातात. कुठं आहे ती मंदिर, हा इथं, तर तिकडं पण नाही गेलो आज. आणि इकडं पण समोर बर्फ आहे आणि ही समोर मंदिर आहे पलीकडं तोंड करून पलीकडच्या साईडने. तर गर्दी म्हणजे भरपूर अशी गर्दी आहे बघा, गर्दीला काय सांगायचंच नाही, एवढे लोक इथं. आणि इथंही म्हणजे ज्यावेळेस 2013ला मोठं डगफुटी झाली ना, त्यावेळेस ही मंदिर म्हणजे सगळं हिथलं नाही का साईडचं वाहून गेलं आणि फक्त मंदिर राहिलं होतं. तेव्हा इथं ह्या मंदिराची रक्षा म्हणजे काय म्हणतो आपण, भीमनी केली असं म्हणतात. आणि भीमशिला म्हणजे जी दगड आहे मोठा, तर भीमशिला येऊन तिथं मंदिराच्या बरोबर मागं थांबली आणि पाणी साईडनी निघून गेलं, जी पाण्याचा लोड होता. ही बघा, ही सगळं वरून जी वाहून आले तेच इथं बघा. पुन्हा तिथं पाठीमागं बघा, हे सगळं त्यावेळेस झालेलं आहे वाटतंय. त्याच्या परिस्थिती दुरुस्ती झाली, पण हे दगड होता ना, त्याच्यामुळे मंदिराला पाणी लागायचं काही जास्त हे नाही झालं असं म्हणतात. तर भीमानीच रक्षण केलं असं म्हणतात लोक इथले. तर बघा किती मोठा दगड आहे मागं, बरोबर मंदिराच्या मागे आहे बघा तो. आणि ह्याला पाणी लागून साईडने निघून गेलं आणि मंदिर सेफ राहिले, मंदिराला काहीच नाही झालं. तर बघा मग आता महादेवाचा अवतार म्हणजे मंदिर काहीच नाही झालं. आणि भीमशिला आहे असं नाव देते, ते काय आता दगड हटायचा लय मोठा आहे. तर ते 2013ला झालं. तर जवळपास ना 6,000 लोक इथं मृत्यू झालते, म्हणजे 6,000 लोकांचा मृत्यू झाला जवळपास असं बातम्यात सांगण्यात आलं. तेव्हा यूट्यूबसुद्धा नव्हतं बघा, पण आत्ता आहे ना, आत्ता सध्याला यूट्यूबमुळं कुठं बी काही बी माहिती होती. त्यावेळेस फक्त टी व्हीवरच बातम्या बघायला भेटायच्या. आता यूट्यूब, इंस्टा काही बी बातम्या लगेच व्हायरल होत्या. थोडेसे डोळे लाल झाले, ताप आल्यावर झाले, म्हणजे नाही का, एवढी थंडी होती, एवढी थंडी सगळ्यांनी सहन केली, मला काय सहन नाही झाली. बोलतोय मग आम्ही निघालो, आता निघायचंय केदारनाथला. आता सगळं हे घाट उतरून खाली चलत जायचंय. तर 17 ते 18 किलोमीटर चलत जायचं म्हणलं की पुन्हा 6 तास आले, कमीत कमी 6 तास लागतील उतरायला. कारण रात्री काल 3 वाजता निघलो होतो, तर सकाळी जवळपास दर्शन ती घ्यायला 8 वाजले होते. आता जायला कमीत कमी 6 तास 7 तास लागतील. म्हणजे आता 11 वाजल्यात, 12ला इथून निघतो आणि 7 वाजेपर्यंत संध्याकाळी खाली पोहोचतो. नाही इथं आलं ना बघा, माणसं पण एवढ्या आनंद घेतात ना. ह्या मंदिरापाशी गेलते, तसंच काय पोरं अजून वर गेलेत, मस्तपैकी उंच डोंगरावर गेलेत, मस्त आनंद घेतात. पलीकडे बर्फ बघत पण बर्फ लांब आहे आणि पांढरा फॅक बघा ते केवढीचे दिसतात पोरं, किती लांब आहेत. आणि त्या साईडला बर्फ बघा, मग काय विषय, एवढं भारी नजारा नाही ना, काय सांगायचंच नाही. काय बर्फ आहे, काय ढग आहेत, काय त्याचं सुंदर वातावरण आहे, एवढं भारी म्हणजे काय विशेष नाही, सांगायचंच नाही. असे नजराने म्हणजे बघायला आपल्याला आपल्या व्हिडिओमधून भेटतेच. आणि इथं मंदिर बी किती बघा, आणि काय उंच बर्फ आहे बघा. चला, संदीपचं आवरलंय, माझीच तब्येत जरा डाऊन दिसायला लागली आज.
बोला दादा. चला निघालो, झालं देवदर्शन मस्त मनी, केदारनाथ सुद्धा झालं. हा, आता निघालो बद्रीनाथच्या दिशेने. होय, कसं वाटलं? एकदम मस्त. निस्ते बोला. चला, निघालो बद्रीनाथच्या दिशेने. जाता जाता बघा काय काय जाऊ आता. कसं वाटतंय? बर्फ निसता बर्फच बर्फ आहे. होय दादा, पुढं बघा बर्फच बर्फ. आता निघालो डायरेक्ट बद्रीनाथच्या दिशेने. बघू आता अजून काय काय होतंय बघायला भेटतंय आपल्याला. मस्त असं सुंदर वातावरणातून आता आम्ही म्हणजे चाललो आता खाली उतारणार इथं. तर मस्त वाटतंय. आणि फोटो काढायचे का तुला एक? चला आता निघलोच खाली खाली आता डोंगराच्या. आता थोडीशी तब्येत जरा बरी वाटायला लागली. अजून गोळ्या खावा लागत्या. आणि काय सांगा, एवढं गार वातावरण आहे, एवढा त्रास झालाय काल काय सांगायचंच नाही. आणि नंबरला एवढी गर्दी आहे, पाठापासूनच गर्दी आहे बघा. म्हणजे बघा ना, रात्री पार म्हणजे 3 वाजताच नंबरला लागला असतो तरी एवढी गर्दी होती. आता बी त्याच्यापेक्षा डबल दिसायला लागली. इकडं आतमध्ये तर अजून मंदिरापर्यंत आहे. मंदिर लय लांब आहे. तर ती मंदिर आहे का तिथपर्यंत गर्दी. मग केव्हा दर्शन होणार? दर्शन होत नाही तिथले लवकर. बघा सुंदर वातावरण बघून आता चालतो आम्ही खालच्या दिशेने. वर जे वातावरण आहे ना बघायला ते खाली नाही बघा. तर असं वातावरण बघून घ्या. कुणी आलं नसेल तर बघायला भेटल. आणि बरं आहे, पुन्हा पुन्हा काय असं एकदम ओरिजिनल दिसतंय जसं आहे ना ऑलरेडी, तसंच मोबाईलमध्ये पण तुम्हाला बघायला भेटल. चला, लय गर्दी झाली. गर्दी म्हणजे सांगायचीच नाही. फुल चिकार गर्दी दिसायला लागली बघा. काय झालंय, हेलिकॉप्टर आलंय. आवाज येतोय का नाही काय माहित, पण हेलिकॉप्टरचाच आवाज जास्त आहे. तर ते फास्ट येत आहे की फास्ट माणसं उतरत आहे की पोरा जात आहे. तिसरं हेलिकॉप्टर आले, तिसरं पण. कालचा काय झालं माहिती, काल बळजबरी चाललो ना संध्याकाळी, एवढं गार होतं. तर 12च्या नंतर बर्फ असलं किती गार लागत असं माहिती. जर्किन कानटोपीने काय होतं. आणि आम्ही थांबलोच नाही, बळजबरी धाड 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 असं उडत होतो. तरी पण आम्ही काय केलं, गेलो होतोच. त्याच्यामुळं आलं दुखणं बघा. तर त्याच्यामुळे थोडीशी तब्येत ही झाली, ताप आल्यावणी झाली, कणकणी काही खाऊ वाटाना. तर काय आता रवी बघून ते मागवते येतो म्हणलेत, तर फोन बी लागा ना आता. काय झालं, संदीप आणि रविदादा संघच होते. मी पुढे येतो म्हणलं आणि थोडंसं बाथरूमला थांबतो म्हणलं, तोवर या.
काय सगळी हुकाचुकच झाली बघा. आता चाललोय हळूहळू खाली. कसं आहे आता फोन बी लागा ना. आता हळूहळू माझी तब्येत बी चांगली नाही. दमाने मी आपला रूट आपला कमी करतो. जरी आले मागं असले तर फास्ट येतील ते, पुढे गेले असले तरी जायला काही. आता इथून झालेत घोडे स्टार्ट. आता घोड्यामुळं एवढी गर्दी होणार ना की गर्दीच गर्दी आहे बघा. आता चालायचं मुश्किल होऊन जाईल, कारण घोडे कधी बी येत ना मागून पळतच येतील. ते सगळे आता घोड्यावर बसून येते ना, रोड सगळा जाम होईल बघा. आता कधी चालले सवाऱ्या. माझं मत आहे 4,000 घेत असते मी वर यायला, नाही तर खाली जायला. आणि घोड्यावर 3.5 घेत असतील खाली जायला किंवा वर यायला एका टायमाला. असं वाटतं 4च्या पुढंच जरा लांब आहे नाही, 17 किलोमीटर. चला, घोड्यावर जायचं असेल खाली जायला 5,000 म्हणलेत, पण तसं 4,000 नेतात नाही का. खाली जायला सोपं असतं. येताना 5,000 म्हणतात, पण 4,000 बी आणत असतील. सहज विचारल्यावर थोडीशी माहिती भेटत ती. इकडे बघा किती बर्फ आहे वर. हे सासला आहे बर्फ इथं, पांढरा शुभ्र. घोडे काय चलून देणार नाहीत आपल्याला. हेलिकॉप्टरला पण इथं वर यायला जड जाते का काय की असं टन मारू येतोय बघा. ते पण जास्त हवेत फास्ट आहे ना. किती दामाने आलं. हे बघा अशी सवारी आहे. म्हणजे यायचं असेल तर 5,000 लागतात. आणि तसंच असं एकदम वातावरण बर्फाचं, इतकं गार हवा सुटते ना. आणि इकडं सगळे रोड आहे असा, आणि हे स्टँड आहेत, एवढे असे स्टँड आहेत. आणि इथून एकदम खाली जायचं आहे. पण एवढं लांब जायचं आहे की येताना पर हातपाय दुखले. म्हणजे जवळपास आम्हाला किती लागले माहिती का. आम्ही पोहोचलो असतो 3 वाजता. 3 ते 3 म्हणजे 12 तास लागले होते आम्हाला खालून यायला रात्री. आणि आता जायला लागते 7-8 तास लागू शकतात. तरी मला वाटतं आज अंधार पडेल खाली जायला 100%. वातावरण कसं आहे बघा ना. अजून तर आम्ही काय 1 किलोमीटर बी नाही आलोत, आणि 17 किलोमीटर खाली जायचंय. मला वाटतं आत्ता 2:30 वाजल्यात. टाईम आला तर अंधारच पडन. त्याच्यामुळं मला वाटतंय आपल्या पद्धतीने उरकतं घ्यावा. संदीपन ते कधी येतील तेव्हा येतील, पण आपण आपल्या मार्गाने तोपर्यंत जावं असं वाटायला लागले. ते पुढे गेलेत का मागे आहेत हेच काय लक्षात आहे ना. पुढे गेले तर माझी एकट्याची लय हाल होईल. एक तर तब्येत खराब आहे आज सकाळ धरून काहीच नाही खाल्लं आम्ही. काय होतंय असं उचमळत आहे बी, जुलाब बी लागत आहे, आणि थंडी ताप बी आली आहे. गोळ्या बघतो कुठे भेटतात का, म्हणजे अडचण नाही. बघा पुन्हा हेलिकॉप्टरला बंदच नाही. चला आता झालाय पाऊस सुरू. बघा हेलिकॉप्टर कसे येतात. आणि आता पाऊस बी सुरू झालाय, म्हणजे आता ना कापड घालावं लागेल. पाऊस कधी येईल आणि कधी काय होईल काही सांगता येत नाही. मोसम कधी बदलतोय बघा. इकडं भरपूर, इथं खाली मोसमचं काय सांगता येत नाही. ही रांग बघा, रांगच रांग आहे. हे ट्रेन दिसते तिकडच जायचंय. बर्फ पडलेला, आणि असा बर्फ आहे म्हणजे मिठासारखा नाही का, एकदम कडक. काय कसं गुंडी खेळले तरी बी ते काही करत नाही असं आहे. म्हणजे कुठून आला काय की वरून डोंगरातून काय माहीत. इथं तर एकदम मळालीत पाय घालून गेलं. पण हे सगळा बर्फ आहे खाली, बर्फ आहे असं. फ्रीजमध्ये जसा बर्फ असतो तसा. चला लय लांब लाईन आहे, आणि मला लय रनिंग उरकायची. आणि एक तर तब्येत बरोबर नसल्यामुळे मी हळूहळू उतरवतोय. आणि रविदादाचा आणि संदीपचा काहीच मिळ नाही. मागं गेले का पुढे गेले, वाटतंय मागं म्हणून चाललोय तांबानी, पण पुढे गेले तर माझी एकट्याची लय हलवली. काय झालंय आता बर्फाचा पाऊस सुरू झालाय. जी पडतंय ना ही बर्फची. आणि बघा किती लोक आहेत. तुम्हाला बर्फ पण दाखवतो, वरून बर्फ पडतोय. आणि पाऊस असला तरी चालत राहावं लागतोय. बघा बर्फ पडतो, पांढरा बर्फ. चला मी पण पावसाचं थोडं पॅक झालोय, कानपट्टी आणि कपडा. चला आता फटाफटा रनिंग पण उरकायची. काय मोसम झाला. ज्या जागेवर आपण आलोत ना त्या जागा बघा सगळं दूध, पाऊस, बर्फ. कसा आहे बर्फ एकदम. लय गार लागतंय. आधीच पाऊस येतोय, त्यात असा बर्फ.
सगळे बर्फाच्याच लाहतात. खालून पाणी येते बर्फाच्या. मुद्दा. तर गार हात व्हायला लागला. बर्फच बर्फ येऊ पूर्ण आलेला. पण इतका गार आहे, काय करायचंय. चला अशी बर्फाची ढिगार आहे तिकडं. बर्फाचं म्हणजे बर्फाची इकडं हाईटच तेवढी, तर बर्फ असणारच. बघा बर्फाचं. चला तर बघा अशी गर्दी आहे. चिडचिड झाली, पाऊस झालाय तर चिडचिड बी झाली. आणि अशी माणसं येतात, भरपूर माणसं येतात. बार त्या तिकून येते, तिकडे जास्त पाऊस आहे आता. तिकून लवकर खाली आलं म्हणून बरं झालं. थोडा पाऊस जास्त दिसतोय, बर्फ बी पडतोय वर. आणि बर्फ इकडं पडायसारखंच वातावरण आहे. आणि बर्फ पडतो बी. असे उंच उंच डोंगर आहेत, सगळ्या साईडला बर्फ पडतो. काल बर्फ पडला होता थोडा थोडा, आणि आज हलका पडला होता, लई नाही. पण वर पडू शकतो नाही का, वर जास्त थंड वातावरण. चला रोडवर काय शेवट. आता हे पुन्हा असा व्ह्यू दिसायचा नाही, शेवट बघायचं. पण ते पण झुम व्हाय ना, काय पावसाने झुमाव व्हाय ना. आता काय तिकडे बर्फ पडला, तिकून आलो. हे शेवटचं दाखवतो. पुन्हा इकडे असं दाखवता येणार नाही, बर्फ शेवट संपतोच. तिकडेच बर्फ आहे. आणि चाललो तर तिकडे खाली अजून नदीने लय लांब जायचं, अजून 12 किलोमीटर जायचं आहे. का बर्फ आम्ही चाललो तरी बर्फ पडतोय का. बर्फ एकदम मस्त पैकी बर्फ आहे सासला. बर्फाचा आनंद घेतो. बर्फात चलतोय मी, पण बर्फात कशी गुडे गुडे चालले. बर्फाचा आनंद घेत काय का बर्फ डायरेक्ट बर्फाला पडतोय. तिथं बघा बर्फ लय लागतोय राव. थांबायचं नाही, चलत राहायचं, म्हणजे रनिंग कमी होईल. चला शेवटी असा पाऊस चाललाय. आता काय व्हिडिओ काढत नाही, लय चिडचिड झाली. आणि एवढा त्रास होतोय ना चालायला. आणि शेवट इकडे साईडला बघा बर्फ पांढरा, ते सगळा बर्फ आहे. बर्फ दगड आहे, बर्फ आहे, पर्वत आहे पर्वत. चला आता व्हिडिओ बंद करतो. पर्वत बघा, अजून तर लय लांब जायचंय बघा खाली. अजून लय फेरे मारीत जायचंय. अजून हिथं बी वर मारले, तिकडं लांब पांढरा बर्फ दिसत नाही. तिकून आलो पार. पाऊस लय सुरू झाला जोराचा. त्या पावसात बघा तरी लोक चाललेतच. लय अवघड आहे. 17 किलोमीटरचा प्रवास आहे. आता 6 वाजल्यात संध्याकाळच्या. 6 वाजता पण एवढी गर्दी आहे. 6 वाजल्यात आणि अजून जायला ना मला बी 7:30-8 वाजतात. आणि मला वाटतं रवी दादाला तर 9 वाजतात का काय कळा ना. बघू आता. चार्जिंग पण संपली आहे. मला अजून 1.5 तास पाहिजे पुढे जायला. संदीप बी पुढे काय मिळणार मधीचे. सगळ्यांच्या हुकातूक झाल्या. तर 17 किलोमीटरचा प्रवास कवा हुकले कसे काय मिळत नाही. कोण लागणार तुला. जवळपास निम्म झालं असं म्हणतात, पण मला तो जास्त झाला असं. तर इथून ब्या वाटतं असं म्हणतात. अजून तर लय उच खाई आहे. आणि इथंच काय माणसं म्हणतात भीती वाटते. नदीकड पुलाकड खाली खोल बघून. खोल आहे ना इकडे, दिसत बी नाही इकडे. एरीपेक्षा खोली ब्या वाटायसारखं आहे. जो गावला जो हुकला होता सचिन गाव. तर काय दादा माझ्या पुढे होते. मी म्हणायचं माग आहे दादा, ती सगळेच पुढे होते. आणि आमची निम्म्यात गाठ पडली. पण आता काय मोबाईलला चार्जिंग नाही, मग व्हिडिओ नाही काढला. आणि आत्ता संध्याकाळच्या जवळपास 7 वाजल्यात. इकडे इंटरनेटचा लय प्रॉब्लेम. नेट बी चलत नाही, फोन बी लागत नाही उतरताना. त्याच्यामुळे आम्ही जवळच होतो दादा. कधीतरी येते, कधी जाती, कधी येते. इंटरनेटचं अवघड आहे. फोन लागतो येतोय कवा बाबा. हा कधी मध्ये नाही. आणि आपण लय फरक ना. तुम्ही थोडंसं पुढं होतात, मला वाटायचं माग आहे. त्याने आपल्या पिढीने चालले होते. आता आम्ही आलो पर गौरी कुंडापाशी. 7 वाजल्यात. आणि अजून गाडीपर्यंत जायला 8 पर्यंत आम्ही गाडी आमच्या हातात भेटल. हा भरपूर लांब आहे अंतर लई आहे.
बघू जर चार्जिंग राहिली तर दाखवू. बघा आता सध्याला तर पाऊसलोत आम्ही. आता गाडी पशी अजून थोडं लांब जावं लागेल, पण एवढं बी गर्दी झाली. ऐकून चल ना, 2 वाजता निघलो असतो म्हणायचं. आणि संध्याकाळी आत्ता 9:30 वाजल्यात तेव्हा गाडी पशी आलो सोनप्रयाग मार्केटमध्ये.